नमस्कार सर्वांना. चला तर नाश्त्यासाठीची एक पौष्टिक रेसिपी आज आपण पाहूयात. ती म्हणजे नाचणीची इडली. नाचणीची इडली करण्यासाठी मी येथे 3.5 वाट्या नाचणी घेतलेली आहे, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ. हे सर्व जिन्नस एकत्र करून ते स्वच्छ धुवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून झाल्यानंतर अर्धी वाटी पोहे घालून परत ते थोडेसे धुवायचे आहेत. पोहे जर पहिल्यांदाच घातले ते तर तुटण्याची शक्यता असते आणि त्याचा चुरा होण्याची शक्यता असते, म्हणून लास्टला पोहे घालून परत एक वॉश करून ते त्याच्यामध्ये पाणी घालून ते 7 ते 8 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे. नाचणी थोडी कडक असल्यामुळे भिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून ती 7 ते 8 तास भिजत ठेवायची आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे नाचणी भिजून रेडी आहे वाटण्यासाठी. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं इडलीचं बॅटर वाटतं थोडंसं जाडं भरडं, तसंच नाचणीचंही जाडं भरडं बॅटर वाटून घ्यायचं आहे. आणि ते नाचणी चं बॅटर वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालून ते 7 ते 8 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. नाचणी ही खूप छान फर्मेंट होते. तिच्यामध्ये मेथी दाणे वगैरे घालायची अजिबात जरूर नसते, कारण की ती स्वतःच खूप छान फर्मेंट होतं. त्याच्यानंतर आपण पाहू शकता किती सुंदर असं फर्मेंट झालेलं आहे पीठ. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं जर आपल्याला दाट वाटत असेल पीठ तर थोडंसंच किंचितसं पाणी घालून आपण ते बॅटर रेडी करू शकता इडलीसाठी. त्यानंतर इडलीच्या पात्राला तेल लावून आपण ते बॅटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपण हे सर्व करण्यापूर्वी आपण इडलीच्या भांड्यात पाणी ठेवून ते उकळण्यासाठी ठेवायचं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा इडलीच्या भांड्यातल्या पाण्याला उकळी येईल त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपण इडलीचं बॅटर घातलेलं पात्र ठेवायचं आहे, म्हणजे इडली छान फुलण्यास मदत होते. जर तुम्ही त्या पाण्याला उकळी नसेल आल्याने इडली पात्र ठेवलं तर मग ते छान फुगणार नाही इडली. त्यानंतर या इडलीबरोबर एक छान अशी चटणी आपण पाहणार आहोत, आंबट गोड अशी लाल अशी चटणी पाहणार आहोत. खाली दिल्याप्रमाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून यामध्ये चिंचगुळाचाही मी वापर केला आहे, त्यामुळे ही चटणी अतिशय सुंदर होते. आणि मी हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखटाचा वापर केला आहे. ही लाल चटणी नाचणीच्या इडलीबरोबर अतिशय सुंदर लागते. खाली दिल्याप्रमाणे आपण कृती करून ही चटणी नक्की बनवून पहा. या चटणीच्या फोडणीसाठी मी येथे राई, जिरं आणि पांढरे उडीद डाळीचाही वापर केला आहे. हे सगळे घालून छान अशी फोडणी आपण या चटणीला देत आहोत. छान अशी किती छान अशी चटणी दिसते आहे. आपण ही चटणी चवीलाही अतिशय उत्कृष्ट होते, आपण नक्की करून पहा. त्यानंतर इडली 10 ते 15 मिनटं वाफवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. आणि आपण पाहू शकता थोडं थंड झाल्यावर की इडली किती छान शिजली आहे. ती अजिबात सुरीला चिकटत नाही आहे, म्हणजे ती खूप छान शिजली आहे. त्यानंतर ती काढण्यासाठी येथे असं पाणी घेऊन चमच्यानी ती इडली काढायची आहे, म्हणजे ती मध्ये तुटत नाही काढताना. आणि पाणी लावल्यामुळे ती छान निघून येते. आपण पाहू शकता इडली छान किती फुगलेली दिसत आहे. अशा प्रकारे सर्व इडल्या काढून घ्यायच्या. आपण पाहू शकता की खाली ती चिकटलेली पण नाही आहे, म्हणजे इडलीचं बॅटर खूप छान झालेलं आहे. अशा प्रकारे नाचणीची इडली तयार. आणि ह्या दोन्ही चटण्यांबरोबर ती सर्व करा आणि नक्की करून पहा, खूप छान होते. माझी रेसिपी आवडली ती लाईक अँड सबस्क्राईब.